तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये. आणि आजचा विषय काय, तर आज माझी मम्मी आली आहे गावावरून आणि येताना ते काय घेऊन आले मी तुम्हाला दाखवते. एवढं म्हणजे मला एवढं भारी वाटतंय. मला त्या गोष्टी भेटल्या की मला ज्या घेऊन यायच्या होत्या. जसं तुम्ही तिच्या मागच्या पुरणपोळीच्या व्हिडिओला खूप जास्त भरभरून प्रेम दिलं, तसं अपेक्षित आहे ह्या व्हिडिओला पण खूप जास्त भरभरून प्रेम भेटणार. मित्रांनो, तिनेही आणली आहे तिकडची बाजरी इथे लागवड करायला. हायब्रिड आहे, मला देशी हवी होती बट स्टील तिकडनं बाजरी आणली आहे. तिकडची बाजरी आणि ह्या बाजरीमध्ये इथल्या बाजरीमध्ये डिफरन्स असतो. हा कुर्ता जर तिला बसत नाही आणि तिची अशी इच्छा आहे की मी ट्राय करावा, म्हणून हा कुर्ता तिने आणला आहे. थोडे तिकडच्या मिरच्या आपल्याकडे ह्या कॉमन आहेत, बट चंपाषष्टीच्या वेळेस मी तुम्हाला सांगत होते की तिकडचं वांगं हे फार वेगळं असतं. खानदेश स्पेशल जळगावचं भरिताचं वांगं हे असतं, पूर्ण हिरवं असतं, पण एवढं कवळं आहे. ॲक्च्युली हे 2-3 दिवस झाले असतील तिने आणून, कारण की ती तिकडनं मुंबईला आली आणि मुंबईकडून माझ्याकडे आली, म्हणून हे सुरतुकलेलं आहे. पण हे स्पेशल भरताचे 2 वांगे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बोरं मी गेले कॉन्स्टंटली 5-6 वर्ष खाल्लेली नाही आणि माझं ह्या बोरांवर प्रचंड असं प्रेम आहे. हे आमची बोरं आहेत. आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये तिने बाजरी आणली आहे ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये थोडी बाजरी ती पडली म्हणून तिने ह्याच्यामध्ये पॅक केली. आणि हे आहे आमच्या इकडचं पेंबा महाराजांचा प्रसाद. आमच्या इकडे यात्रा होती, बट स्कूलची रिस्पॉन्सिबिलिटीज असल्यामुळे मी सुट्टी घेऊन तिकडे नाही जाऊ शकले. तर पेंबा महाराजांच्या यात्रेचा प्रसाद मम्मी घेऊन आलेली आहे. तर असा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आणि ही तर माझी मोस्ट फेवरेट आहे. तुम्हाला ह्यातली कोणती गोष्ट अशी होती की जी तुम्हाला माहीत नाही? आय थिंक सो ह्या वांगाबद्दल असेल. सो नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओवर कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ह्यातली कोणती गोष्ट आवडली. द्या उघडून.